बातमी छत्रपती संभाजीनगरमधून सिल्लोडमध्ये भाजप शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। शिवसेना नेते पैसे वाटत असल्याचा भाजपचा आरोप आहे। अब्दुल सत्तारांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला। पोलिसांकडून कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला गेला। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, आपण पाहतोय की भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला, काय नेमकं प्रकरण? नक्कीच अंकित, जर पाहिलं तर सिल्लोडमधील हे संपूर्ण प्रकरण समोर आलेलं पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर नगर परिषदेची निवडणूक जी आहे ती सुरू आहे। त्याच अनुषंगाने संपूर्ण पक्ष जे आहे ते आपापल्या पद्धतीने प्रचार करत असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र या ठिकाणी जर पाहायला गेलं तर सिल्लोडमध्ये आता शिवसेनेकडून अब्दुल सत्तार यांच्या कार्यकर्त्यांकडून हातामध्ये याद्या घेत थेट मतदाराला पैसे वाटप होत असल्याचा आरोप जो आहे तो भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता। कटेरिया असं त्या कार्यकर्त्याचं नाव आहे। या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे कार्यकर्ते हे पैसे वाटप आहे आणि अब्दुल सत्तार यांच्या संपूर्ण हस्तक्षेपामध्ये जे संपूर्ण प्रकरण चालू असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। त्यानंतर दोन्ही कार्यकर्ते शिवसेना आणि भाजप याचा समोर आल्याचे पाहायला मिळत होते। त्यामुळे मोठा राडा जो आहे तो सिल्लोडमध्ये झाल्याचा पाहायला मिळत होता, कारण मतदानाला 2 दिवस अवघे बाकी आहे आणि त्यापूर्वीच आता जर सिल्लोडमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे। कारण अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर जे आहेत ते आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यांच्यासाठी हे मतदानाला पैसे वाटप करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने आता पोलिसांनी या प्रकरणी हस्तक्षेप केल्याचं पाहायला मिळत आहे। दोन्ही शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केलेला आहे आणि दोन्ही पक्षाचे त्या ठिकाणी आता सुरक्षा देखील आता पोलिसांनी दिलेली आहे। अंकित, निश्चित धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।